शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. सातपूरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवारांसाठी बजरंग मित्र मंडळ यांच्यासाठी प्रभाग क्रमांक 8 मध्ये काल संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी विशेष चौक सभा आयोजित करण्यात आली होती. या चौक सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते चव्हाण अभिजित चव्हाण हे देखील उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केले आणि यावेळेस महेंद्र शिंदे उपस्थित होते. तसेच सागर वैद्य, उमेदवार प्रवीण शकीरा पाटील, कविता दशरथ लोखंडे, उषाताई रामन बेंडकोळी, अंकिता महेंद्र शिंदे यांच्यासह बजरंग मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संत कविनगर या ठिकाणी उपस्थित होते. भव्य अशी चौकसभा संत कविनगर ठिकाणी संपन्न झाली आणि या सभेत विविध विषयांवर मान्यवरांनी भाष्य केले. तसेच रश्मी हिरे यांनी देखील विरोधकांवर सडकून टीका केली. कविताताई लोखंडे, उषाताई बेंडकोळी, आमच्या अंकिताजी शिंदे, प्रवीण पाटीलजी या चौघांनाही कमळाचं बटन दाबून आपल्याला विजय करायचा. एक इथं विषय सुरू होता, आता पटकन सांगतो. 2-3 गोष्टीच मी बोलेन, जास्त बोलणार नाही. कमळाचा प्रचार करायला आलोय. संबंध महाराष्ट्रामध्ये कमळाचा प्रचार मी करत असतो. रोज संध्याकाळी तुम्ही टीव्ही वरती वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती पक्षाच्या वतीने बोलताना तुम्ही मला पाहिलं असेल. बघा, असली की नकली हा फैसला आपल्याला करायचा. आपण सगळे इथं भगवान बुद्धाच्या विचाराचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं आहोत. ज्यांनी संबंध आयुष्यभर बाबासाहेबांना छळलं, भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये पाडलं, त्यांना मदत करायची, त्यांच्या सोबत असणाऱ्यांना मदत करायची, ही भारतीय जनता पार्टीला मदत करायची. ज्या भारतीय जनता पार्टीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही झाला नव्हता. भारत रत्न हा खिताब बाबासाहेबांना देण्याकरता इतकी वर्ष वाट पाहावी लागली. भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं. तेव्हा माझा महामानव, ज्यांच्या विचारावरती मी आयुष्यात चालतो, त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देण्याकरता भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं. बघा, आपण सांगितलं पाहिजे आणि ताई आम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे आपण करतो काय. माझ्या टीम मध्ये माझा सहकारी अमित गोरखे, इथे मातंग समाजाचे माझे बंधू असतील, भगिनी असतील, आहेत का? आपला मातंगाचा आमदार, इतका तरुण मुलगा असाच सहज पटकन होईल असं वाटलं होतं कधी? साहेबांनी ठरवून केलं. का केलं तर आतापर्यंत जे गोरगरीब समाज आहे त्या महाराष्ट्रामधले, ज्यांच्यावरती फक्त सत्ता गाजवली काही लोकांनी, त्यांना जर सत्तेमध्ये वाटा देण्याचं काम केलं असेल तर माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, भारतीय जनता पार्टीने केलं. अतिशय अभिमानानं सांगतो. चर्मकार समाज असेल, वलार समाज असेल, मातंग समाज असेल, छोटी माणसं आहेत. नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरला जिल्ह्याचा अध्यक्ष मातंग समाजाच्या माझ्या टीम मधला प्रवक्ता केलाय. मला प्रचंड अभिमान या सगळ्याचा आहे. छोट्या छोट्या या जाती, ज्यांना आजपर्यंत कधीच आवाज प्राप्त झाला नव्हता, आम्ही करतोय आणि आम्ही सांगणार. ज्यांचं मतदान आहे त्यांना पण तुम्ही सांगा, कमळाचंच बटन दाबायचं. आपल्या देशात नरेंद्र मोदी अतिशय चांगलं काम करता आहेत. तुम्हाला माहिती का, आंबेडकरांचं लंडन मध्ये असलेलं घर कोणी विकसित केलं? तिथे आंबेडकरांचं स्मारक आपण बांधलं आहे, ते नरेंद्र मोदींनी बांधलं. आतापर्यंत काँग्रेसच्या सरकारांनी आंबेडकरांचा नावाचा फक्त वापर केला आणि फक्त मतं खाल्ली. परंतु भारतीय जनता पार्टीने, आमच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं तर लंडन मध्ये असलेल्या त्यांच्या घराचं सुद्धा नूतनीकरण केलं आणि तिथे त्यांनी आंबेडकरांचं स्मारक बांधलेलं आहे. अशा आम्ही सगळ्यांचा विचार करणारे आमचा पक्ष आहे. नारळ फोडलं पण त्या मंदिराचं काम काय पूर्ण झालेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चौकात काम करता, पण जे गल्ली बोळ्यांचे काम आहे त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. जसं आमच्या गल्लीमध्ये पूर्ण पावसाळ्यामध्ये पाणी भरतंय ड्रेनेजचं, आणि बाथरूमला आज 2 वर्ष झाले बाथरूम मध्ये लाईट नाहीये, जे सार्वजनिक शौचालय त्याच्यामध्ये. पण दुसरी गोष्ट, मंदिराचं काम अधुरं आहे आणि आमच्या गल्ली बोळ्यांचे काम सगळे झाले पाहिजे, आमची एवढीच मागणी. विरोधक मतदानासाठी चुकीच्या अफवा पसरवत असल्याबाबत भाष्य केले आणि म्हणून आम्ही सांगतो, मतदान फक्त भाजपलाच द्या, कारण भाजप हा तुमचा पक्ष आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.